तर हे बघा मंडळी, कशा आहात सर्वजण. तर आता रात्रीचे 8:15 वाजत आलेले आहेत आणि मी त्रिशाची डोळ्यांची थेरपी घेत आहे. त्याच्यामुळे हे सगळे बाऊल डॉक्टरांनी सांगितले होते घ्यायला, त्याच्यामुळे अंधारामध्ये आमची थेरपी चाललेली. हे बघा, हे सगळं घेऊन ठेवलं आहे आणि इकडे त्रिशांच्या डोळ्यांना मी चिकट टेप लावलेली आहे, म्हणजे टिश्यू पेपर आणि प्लस चिकट टेप लावलेली आहे, कारण डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं ती आणखीन डोळ्याला नजरेला नजर देत नाही म्हणून. तर हे बघा, आता मी तिला दाखवते, तर ती बघा कशी डोळे हे करते. आणि असं आहे की ही थेरपी करताना आपण हिच्याशी बोलू शकत नाही, नाही तर मग ते कसं लक्ष देत नाहीत लहान लेकरं. ह्याच्यामध्ये कसं एकाग्रता पाहिजे, म्हणजे जेणेकरून ती ह्या लाईटीकडे बघेल, ह्या रंगीबिरंगी लाईटीकडे. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ काढत आहे की तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्रिशाची थेरपी घेते. आणि ह्याच्यामध्ये वेगळे कलर आहेत, तर हे वेगळे कलर दाखवायचे. तर आता मी येल्लो दाखवलं होतं, त्याच्यानंतर ऑरेंज कलर घेतला आहे. 5-5 मिनटं एक कलर चेंज करून तिला दाखवावं लागतं. तुम्ही असं काही घरी करू नका, कारण का मला डॉक्टरांनी सजेस्ट केलं आहे, त्याच्यामुळे मी त्रिशाची थेरपी करते. लास्ट टाईम मी त्रिशाचे डोळे तपासायला नेलं होतं, तर त्यावेळेस सांगितलं ज्या डोळ्यांना वगैरे काय नंबर वगैरे नाही, खूप मायनर नंबर आहे, पण आपण डोळ्यांसाठी जी थेरपी करू शकतो जेणेकरून ही लवकरच्या लवकर नजरेला नजर देईल म्हणून. तर हे बघा, हा ग्रीन कलर आहे, इकडे हा पिंक कलर आहे, इकडे हा येल्लो कलर आहे आणि येल्लोसोबत हा आणखीन एक कलर आहे, हा वेगळा आहे काहीतरी कलर. इकडे रेड कलर आहे, ते येल्लो कलर आहे, हा ऑरेंज कलर आहे. तर हे सगळे दाखवावे लागतात त्रिशाला. हे बघा, आणि हा टॉर्च आहे, तर टॉर्चच्या माध्यमातून मी दाखवत आहे. तर चला मी तिची पटापटा थेरपी करून घेते, कारण ती एकदा जर रडायला तिने स्टार्ट केलं तर मग ती शांत बसणार नाही. आता ती शांत आहे. आणि आता मी तिला येल्लो कलर दाखवत आहे, कारण ऑलमोस्ट सगळे कलर दाखवून झालेले आहेत तिचे. तर तुम्ही विचार करत असाल, दिवसभर मी कामाला जाते, मग आल्यानंतरून लहान मुलांचे क्लासेस म्हणा, त्रिशाची थेरपी म्हणा, त्रिशांच्या डोळ्यांची थेरपी, फिजिओथेरपी, सर्व थेरपी मी घरी आल्यावर करून घेते, कारण दिवसभर हिला मी आत्यांपाशीच सोडून जात असते. हे बघा, तर आज शांत नाही तर खूप रडत असते.